हो. बऱ्याच वेळेला आम्ही वास्तुपरीक्षण करताना ऐकतो की क्लायंट आम्हाला सांगतात की आमचं घर ईस्ट वेस्ट फेसिंग आहे. खरं तर क्लायंटला ही गोष्ट माहीतच नसते की आपला डोअर किंवा आपला एंट्रन्स पाहायचा कसा आहे. तर तुमचं हे कन्फ्युजन आज मी या व्हिडिओ मार्फत दूर करणार आहे. चला तर या मी तुम्हाला आज दाखवते आपण एंट्रन्स कसा बघायचा असतो. तर आपण आज कंपासच्या सहाय्याने बघूया की आपल्या घराचा एंट्रन्स कसा बघायचा असतो. साधारणपणे घराच्या चारही भिंती आपल्याला पाहायच्या असतात. मेन एंट्रीची भिंत ते घरातील लास्ट भिंत. घरातील लास्ट भिंत पाहताना आपण त्या पलीकडे कोणता बेडरूम असेल किंवा अलीकडे कोणता बेडरूम असेल पण त्याची भिंत जर आपल्या लास्ट वॉलच्या पण पुढे एक्सटेंड झालेली असेल तर घराची शेवटची भिंत आपल्याला कन्सिडर करायची असते. साधारणपणे या घरामध्ये पण जर बघितलं तर आपल्याला हा घराचा मध्य दिसतो. मध्यामध्ये आपण आलो की कंपास तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर हा कंपास तुम्ही तुमच्या मोबाईलचा सुद्धा वापरू शकता. आता इथे पहा हा नॉर्थ आहे आणि आपण जिथे एंट्री केली ती नॉर्थकडे आहे. म्हणजेच घरामध्ये आल्यानंतर आपण जर बाहेर पाहू तर आपल्याला कोणती दिशा दिसते तर कंपास प्रमाणे आपल्याला नॉर्थ दिशा दिसते. म्हणजेच या घराचं एंट्रन्स हा साधारण नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्ट असू शकतो. हे आपण त्या घरातील परीक्षण करताना पूर्ण अंशतः पाहिल्यानंतर आपण निश्चित करू शकतो. घराचे बेडरूम निश्चित करताना जर आपण अशा प्रकारचे रो हाऊस बघितले असतील आणि घरामध्ये जर 2 फॅमिली किंवा त्याहून अधिक फॅमिली असतील तर कोणता बेडरूम कोणी घ्यायचा याच्याविषयी सुद्धा शास्त्रामध्ये काही माहिती दिलेली आहे. घरामधील मोठ्या भावाने हा बेडरूम जो घ्यायचा असतो तो पाठच्या बाजूचा बेडरूम घ्यायचा असतो आणि लहान भावाने घ्यायचा बेडरूम हा नेहमी पुढच्या बाजूचा बेडरूम असतो. आणि जर घरामध्ये तुमचे आई वडील तुमच्या बरोबर राहत असतील तर त्यांची झोपण्याची किंवा त्यांची बसण्याची जागा ही साधारणपणे ग्राउंड लेवलला नॉर्थ ईस्टला असणं जास्त स्वाभाविक आहे. तुमचंही घर अशा प्रकारे अलाइन आहे का? नसेल तर आजच वास्तुपरीक्षण बुक करून घ्या आणि तुमचं घर शास्त्रानुसार अलाइन करून घ्या आणि आपल्या हक्काचं सुख समाधान शांती आपल्या वास्तूमधूनच मिळवा. धन्यवाद.